राईट. मला वाटतंय त्यांना माफी हवं आहे. काही गोष्टी आय थिंक रिअलाईज झाल्यात असं मला वाटतंय. ते फॉरगिव्हनेसच्या सिच्युएशनमध्ये सध्या आहेत. तुम्ही माफ करावं आणि तुमच्याकडं येतील असं मला वाटतंय ते. ओके, तुमच्याकडे बोलण्यासाठी येणार आहेत ते आणि तुम्हाला पहिले तरी येऊन सॉरीज बोलतील ते मला वाटतंय. आणि असंच व्हावं, कारण तुमची ज्याप्रमाणे सिच्युएशन मला इथं दिसते ना, हार्डवर्क खूप चाललं आहे तुमच्या रिलेशनमध्ये आणि पास्टच्या गोष्टींमध्ये तुमचे पार्टनर खूप अडकलेले आहेत. ॲक्शन घ्यायला बघतात आहे, एक स्टेपच पुढे जातात आहे, परत काहीतरी अशा एनर्जीज होतात आहे ज्याच्यामुळे ते परत तिथंच थांबले जातात आहे. तर मला असं वाटतं की येतील ते. ओके, टाईम पिरियड मी बघते, याच्यामध्ये चेक करते आणि तुम्हाला सांगते. तर येण्याच्या ह्याच्यामध्ये दिसतात आहे. आणि पहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना माफी मागायची. तुम्हाला काहीतरी बहुतेक सॉरी वगैरे बोलायचं आहे. काहीतरी गोष्टींचं गिल्ट झालं आहे त्यांना, त्याच्यावर सॉरी माफी काहीतरी त्यांना हे करायचं आहे. ओके, बोलायचं आहे. त्यांच्या मनामध्ये परत एकदा प्रेमाची ज्वाला तुम्ही हे केलेले आहेत किंवा परत एकदा तुम्ही काय आहात हे त्यांना कळालं आहे आय थिंक, असं मला वाटतंय. परत एकदा नव्याने सुरू करायचं आहे, न्यू बिगिनिंग त्यांना तुम्हाला तुमच्या सोबतची त्यांना करायची आय थिंक. तुमच्या रिलेशनशिपमध्ये नवीन एकदा त्या प्रेमाची ज्वाला त्यांच्या मनामध्ये तयार तर होत्या, पण एका बाउंड्रीमध्ये थोडंसं अडकले जातात आहे. ओके, काही गोष्टी किंवा काही व्यक्ती त्यांच्या आजूबाजूला अशा आहेत, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होते त्यांच्यामुळे. ओके, तुमच्या रिलेशनमध्ये असं कार्ड आलं आहे. मी थोडंसं चेकिंग करते कालावधी किती असू शकतो, तेवढ्यामध्ये तुमचं बोलणं वगैरे होईल का, किंवा परत एकदा तुम्ही एकत्र निदान बोलणं तरी होईल का. ओके, कॉन्टॅक्ट होईल का, हे जरा मी चेक करते. मला वाटते 6 ते 7 महिने लागणार याला. 6 ते 7 महिन्याचा कालावधी लागेल. त्याच्या आतमध्ये तरी एखाद्या वेळी तुमची भेट होईल, बोलणं होईल, कॉन्टॅक्ट पण होऊ शकतो तुमचा. पण 6 ते 7 महिन्याचा कालावधी दाखवतोय. जास्तीत जास्त महिना 2 महिने, पण त्याच्यापेक्षा जास्त मी धरते, कारण आत्ता थोडंसं काही निगेटिव्ह एनर्जीजमध्ये थोडंसं मला वाटतं तुमचं पार्टनर अडकलं आहे. त्याच्यामुळे त्यांना बाहेर येता येत नाही आहे त्या गोष्टीतून. येणार ते, विचार तर तुमच्यासाठी करतात आहे, फिलिंग आहे, पास्टच्या गोष्टींचा पण विचार करतात. त्या मेमरीजमध्ये सध्या तरी आहेत ते. त्यांच्या आजूबाजूला थोड्या अशा सिच्युएशन आहेत की काही लोकांचं ऐकतात आहे किंवा काही लोक असं वेगळं काही सांगतात आहे, ते डिसाईड करत नाही आहेत. ओके, की काय मी निवडू. ओके, थोडंसं त्यांचा गोंधळ असं मला वाटतं झालेलं आहे. पण येतील ते, ॲक्शन घेण्याच्या मूडमध्ये आहेत आणि आलेत तर तुम्हाला पहिलं सॉरीज बोलतील असं मला वाटतंय. ओके, त्या गोष्टीसाठी येतात आहे ते. तुमच्या पार्टनरची आत्ताची करंट एनर्जीज